नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत कडू, वीजतंत्री शिल्प निर्देशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आपल्या वीजतंत्री व्यवसायाच्या अभ्यासक्रमामध्ये सिंक्रोनस मोटर नावाचा चॅप्टर आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सिंक्रोनस मोटर कशी सुरू होते याबद्दल माहिती बघितलेली होती. आता सिंक्रोनस मोटर चालू करण्याच्या पद्धती आहे. ह्या चालू करण्याच्या पद्धती दोन आहेत. या दोन पद्धतीपैकी नंबर एक प्राईम मूव्हर पद्धत आणि दुसरी म्हणजे डॅम्पर वाइंडिंग पद्धत. मित्रांनो, या प्राईम मूव्हर पद्धतीमध्ये या सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरच्या रोटरला इंडक्शन मोटर आपण लावतो. या इंडक्शन मोटर लावतो त्या इंडक्शन मोटरला पोनी मोटर असे म्हटले जाते. आणि या पोनी मोटरचे जे पोल आहे हे दोन पोल कमी असतात. याचा उद्दिष्ट हा आहे, कारण आपल्याला माहिती आहे सिंक्रोनस मोटरची जी स्पीड आहे ही स्पीड कॅल्क्युलेट करू शकत नाही आपण, म्हणजे असं रोटरच्या सहाय्याने डायरेक्ट बघू नाही शकत. तिला आपल्याला गणितीय स्वरूपाच्या माध्यमातूनच सिलेक्ट करावं लागेल. ती म्हणजे त्याचं सूत्र असं आहे की NS = 120F/P. याचा अर्थ असा झाला 120 गुणिले फ्रिक्वेन्सी भागिले नंबर ऑफ पोल्स. तर याच्या माध्यमातून आपल्याला पोनी मोटरचे जर समजा दोन पोल कमी केले तर त्याची ऑब्वियस आहे त्याची स्पीड ही जास्त राहील. म्हणूनच प्राईम मूव्हर मेथडमध्ये पोनी मोटर आपण त्याला कनेक्ट करतो. आणि दुसरी पद्धत म्हणजे डॅम्पर वाइंडिंग. परंतु आता प्राईम मूव्हर पद्धतीमध्ये ज्या मोटर्स आपण ॲज अ प्राईम मूव्हर लावून राहिलो, ह्या प्राईम मूव्हर मोटर लावण्याच्या पद्धतीमध्ये दोन मोटर्स लावू शकतो. एक तर आपण सिंक्रोनस मोटर इंडक्शन मोटर लावा किंवा DC मोटर लावा. तर हा DC मोटर लावण्याचा फायदा असा आहे, जेव्हा DC मोटरचा जो सप्लाय आपण बंद करतो त्यावेळेस DC मोटर ॲक्ट्स ॲज अ जनरेटर, आणि ह्या ॲक्ट्स ॲज अ जनरेटरच्या माध्यमातून आपल्याला फील्ड पोलर DC सप्लाय देण्याचा एक फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे डॅम्पर वाइंडिंग पद्धत आहे. ह्या डॅम्पर वाइंडिंग पद्धतीमध्ये हा इथे मोटर आहे, ह्या मोटरचा जो रोटर आहे सेलियंट पोल टाईप रोटर आहे. तो सेलियंट पोल टाईप रोटरच्या पोल शिवर म्हणजे बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे याला एक छिद्र केलेले असतात. या छिद्राला एक कॉपर कंडक्टर, एक जाड कंडक्टर कनेक्ट केलेला असतो आणि तो शॉर्ट रिंगच्या माध्यमातून त्याला शॉर्ट केलेला असतो. याचा उपयोग असा होईल, जेव्हा सिंक्रोनस मोटरला आपण AC सप्लाय देतो त्या स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल. या फिरते चुंबकीय क्षेत्र ह्या डॅम्पर वाइंडिंगला कनेक्ट होईल. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, ॲज पर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जेव्हा चुंबकीय रेषा करंट कॅरिंग कंडक्टरला कट होतात तेव्हा त्या करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये एडी करंट वाहून इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. आणि ह्याच गोष्टीचा फायदा या डॅम्पर वाइंडिंगमध्ये घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, या डॅम्पर वाइंडिंगच्या माध्यमातून ॲज अ 3 फेज इंडक्शन मोटरसारखं हा सिंक्रोनस मोटर ऑपरेट होईल. फिरते चुंबकीय क्षेत्र डॅम्पर वाइंडिंगच्या कॉपर कंडक्टरला कट झाल्यामुळे कॉपर कंडक्टरमध्ये एडी करंट वाहून इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होईल. याच्या माध्यमातून याला एक टॉर्क मिळेल. टॉर्क मिळाल्यामुळं हा जो रोटर आहे म्हणजे जो फील्ड पोल आहे हा फील्ड पोल रोटेट होईल. हा फील्ड पोल रोटेट झाल्यामुळं हा ॲज अ इंडक्शन मोटरसारखा हा रोटेट होत राहील. जोपर्यंत सिंक्रोनस स्पीड येत नाही तोपर्यंत हा मोटर आपण याला एक्साईट करू शकत नाही किंवा करणार नाही. म्हणजे एक्साईट करणे म्हणजे ह्या जे फील्ड वाइंडिंग आहे फील्ड वाइंडिंगला DC सप्लाय देणे. एक्साईट करणे म्हणजे DC सप्लाय देणे. आणि हा एक्साईट झाल्यानंतर म्हणजे जेव्हा याच्या सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरची स्पीड ही सिंक्रोनस स्पीड एवढी येईल तेव्हा आपण त्या फील्ड वाइंडिंगच्या पोलला किंवा फील्ड वाइंडिंगला आपण DC सप्लाय देतो. अशा पद्धतीनं ही मोटर म्हणजे अशा या दोन पद्धतीमुळं सिंक्रोनस मोटर आपण सुरू करू शकतो. आता दुसरी पद्धत म्हणजे बघा या ठिकाणी या बोर्डवर दाखवलेलं आहे 100% एक्सायटेशन, अंडर एक्सायटेशन आणि ओव्हर एक्सायटेशन. आता एक्सायटेशन म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं, एक्सायटेशन म्हणजे DC सप्लाय हा फील्ड वाइंडिंगला देणे असं होते. आणि याच्यात जर समजा बॅक EMF जो निर्माण होऊन राहिला तर हा बॅक EMF म्हणजे काय, हा बॅक EMF याला असं म्हटलं जाईल जे स्टेटर वाइंडिंगला आपण फील्ड एक्सायटेशन देतो. हे फील्ड एक्सायटेशनच्या माध्यमातून जे स्टेटर वाइंडिंगचे जे वाइंडिंग आहे ही वाइंडिंग स्टेडी आहे आणि हा जो फील्ड आहे हा फील्ड फिरता असल्यामुळे स्टेडी वाइंडिंगकडून फिरत्या फील्डचे चुंबकीय क्षेत्र कटल्या होईल जाईल आणि त्या स्टेडी वाइंडिंगमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होईल. पर्यायानं त्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कशात निर्माण झाला, स्टेटर वाइंडिंगमध्ये. या स्टेटर वाइंडिंगमध्ये जर समजा त्यात EMF प्रोड्यूस झाला तर हा EMF प्रोड्यूस झाला तर ॲज पर लेन्सला याला म्हणतो आपण बॅक EMF. हा बॅक EMF जो सप्लाय व्होल्टेज V आहे याच्यापेक्षा जर समजा जास्त राहिला तर त्याला आपण ओव्हर एक्सायटेशन म्हणतो. याच्या जर सोबत राहिला म्हणजे EB = V असला तर त्याला 100% एक्सायटेशन असं बोलतो. आणि EB <V असला तर त्याला म्हणतो आपण अंडर एक्सायटेशन. अशा पद्धतीने 3 एक्सायटेशन आहे. जर समजा 100% एक्सायटेशन असेल तर युनिटी पॉवर फॅक्टर असतो. ओव्हर एक्सायटेशन जर असेल तो म्हणजे ट्राय टू गो अप टू लिडिंग पॉवर फॅक्टर, म्हणजे हा लिडिंग पॉवर फॅक्टरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत. आणि अंडर एक्सायटेशन असेल तर हा EB हा लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल. अशा प्रकारे सिंक्रोनस मोटर चालू करण्याच्या पद्धती. आणि एक्सायटेशन म्हणजे काय, 100%, ओव्हर एक्सायटेशन, अंडर एक्सायटेशन याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. धन्यवाद.